लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे। धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे सुभाष भामरे आणि महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव हे एकमेकांसमोर उभे होते। आपल्या सोबत डॉक्टर शोभा बच्छाव आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। ताई, काय सांगाल, उद्या निकाल आहे, काय विश्वास वाटतो? उद्या धुळे लोकसभा मतदारसंघ आणि संपूर्ण देशामध्ये त्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे आणि धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये जे मतदार बांधव आहेत, भगिनी आहेत, त्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे मतदान त्या ठिकाणी केलेलं आहे आणि महाविकास आघाडीची, इंडिया आघाडीचे उमेदवार या नात्याने सर्व महाविकास आघाडीचे जे नेते आहेत, पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत आणि मतदार आहेत, त्यांनी देखील मोठ्या संख्येने त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे। त्याचप्रमाणे सर्व म्हणजे मतदारसंघामध्ये अतिशय उत्साह असं वातावरण होतं। 10 वर्षापासून BJPची सत्ता देशामध्ये होती आणि BJPने जे जे काही आश्वासनं जनतेला दिलेले होते त्याची कुठलीही पूर्तता केली नाही। मग ते बेरोजगारीचा प्रश्न असेल, महागाईचा प्रश्न असेल, त्याचप्रमाणे संपूर्ण देशात एक अस्थिर असं वातावरण, दबावाचं वातावरण त्या ठिकाणी होतं, दहशतीचं वातावरण होतं आणि कोणी त्यांच्या विरोधामध्ये काही बोलायला गेलं तर लगेच ED, CBI, इन्कम टॅक्सची कारवाई होत होती। शेतकरी बांधव प्रचंड नाराज होता। कांदा उत्पादक शेतकरी असेल, त्याचप्रमाणे कापूस उत्पादक शेतकरी असेल, त्यांच्या शेतीमालाला भाव नाही आणि एकंदरीत जी काही परिस्थिती आहे तर संपूर्ण देशामध्ये परिवर्तनाचं असं वातावरण होतं आणि मला निश्चितपणे खात्री आहे की मतदार बांधवांनी मतदान केलेलं आहे, आशीर्वाद दिलेला आहे, दुवा दिलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये निश्चितपणे आमचा जो विजय आहे हा निश्चित होईल। नक्कीच, पण त्यापूर्वीच काँग्रेसमध्ये आपल्याला उमेदवारी मिळाल्यानंतर आरोप झाले होते की आपण आयात उमेदवार आहात। तो सामना कशा पद्धतीने केला आपण आणि कशा पद्धतीचा प्रचार केला? आयात उमेदवाराचा प्रश्नच येत नाही। माझा जन्मच त्या ठिकाणी धुळ्यात झालेला आहे, त्याचप्रमाणे प्राथमिक शिक्षण धुळ्यात झालेलं आहे आणि पालकमंत्री म्हणून मी धुळ्यामध्ये काम केलेलं आहे, धुळ्याचा विकास केलेला आहे। त्याच्यामुळे तो काही प्रश्न येत नाही आणि खानदेशची मी कन्या आहे, सून आहे आणि जे काही मी नाशिकमध्ये महापौर म्हणून काम केलेलं आहे, आमदार म्हणून काम केले, राज्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे, हे सर्व आमच्या मतदारांच्या समोर आहे आणि त्यांनी तो माझ्यावरती विश्वास टाकलेला आहे। त्यांना निश्चितपणे खात्री आहे की ताईंना आपण मतदान केलं, ताई जर निवडून आल्या तर आपल्या मतदारसंघाचा देखील त्या प्रामाणिकपणे धुळे लोकसभा मतदारसंघाचा विकास करतात। या ठिकाणी सुभाष भामरेंनी 1 लाखांनी विजयी हो असा दावा केलाय, आपण काय दावा कराल? किती मताधिक्याने आपण विजयी व्हाल, काय सांगा? या ठिकाणी मी सांगू इच्छिते की विजय हा निश्चित आहे। तर लीड जो आहे तो निश्चितपणे 50,000च्या वरती मला मिळेल असं मला अपेक्षा आहे। नक्कीच विजय हा निश्चित आहे आणि 50,000च्या पुढेच मला मताधिक्य मिळेल असा दावा या ठिकाणी डॉक्टर शोभा बच्छाव यांनी व्यक्त केला आहे। कॅमेरामॅन अजय गर्देसह मी मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।